मल्टिपल चॉईस क्वेश्चन. सब मॉडर्न मॅनेज प्रॅक्टिस. पहिला प्रश्न आहे आपला. सिक्स सिग्मा पातळी गाठणे म्हणजे प्रक्रियेमध्ये दशलक्ष संधीमागे दोष असणे होय. अ 3.4, ब 2.4, क 3, ड तर 2.3. यामध्ये बरोबर उत्तर आहे 3.4. दुसरा प्रश्न आपला. पॅरेटोच्या सिद्धांतामध्ये त्यांनी आपल्या देशाच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करून जो निष्कर्ष काढला तो वेळेच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत कोणता सिद्धांत लागू होतो. पहिला ऑप्शन आहे 20A80, ब 80A20, क 70A30, तर ड ऑप्शन आहे 3A20. यातील बरोबर उत्तर आहे 80A20. वेळेच्या व्यवस्थापनातील पहिला घटक म्हणजे अ प्राधान्य ठरवणे, ब कामाचे नियोजन, क जीवनमाल्य उद्दिष्ट निश्चित करणे, क कामाचा अगस्त. यातील बरोबर उत्तर आहे जीवनमूल्य उद्दिष्ट निश्चित करणे. जेव्हा कंपनीतर्फे आपल्या कामगिरीचे अथवा संभाव्य ई-दर्शन घडवण्याचे समारंभ आयोजित करते तेव्हा त्या समारंभांना डॅश डॅश समारंभ म्हणतात. अ औद्योगिक समारंभ, ब कंपनी समारंभ, क उत्पादनविषयक समारंभ, ड व्यावसायिक समारंभ. याचं उत्तर आहे कंपनी समारंभ. कंपनी आपल्या एकूण कामगारांचे दर्शवण्यासाठी समारंभ आयोजित केले जाते त्या समारंभाला डॅश डॅश समारंभ म्हणतात. सर्वसाधारण समारंभ, ब कंपनी समारंभ, क विपणन समारंभ, ड यापैकी काहीही नाही. याचं उत्तर येते सर्वसाधारण समारंभ. जापानी व्यवस्थापनातील निर्णय घेण्याची टिमटिम पद्धत वैशिष्ट्यपूर्ण व्यवहार पद्धती समजली जाते. प रिंगी पद्धत, ब ओमिकोशी पद्धत, ब क कायझेन, ड यापैकी काहीही नाही. उत्तर येते रिंगी पद्धत. संघटनेतील प्रत्येक अंमलबजावणीकरता या तरुण कर्मचाऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन सामूहिक कृती करण्याच्या व्यवहार पद्धतीस डॅश डॅश असे म्हणतात. ओमिकोशी, ब रिंगी, क कायझेन व ड सामूहिक जबाबदारी. याचं उत्तर येते ओमिकोशी. जापानी भाषेमध्ये कायझेन या शब्दाचा अर्थ डॅश डॅश असा आहे. सुधारणा, ब अंमलबजावणी, क अहवाल व ड यापैकी काहीही नाही. याचं उत्तर येते सुधारणा. जापानी उद्योग क्षेत्रामध्ये विलियम कौचिक यांनी कोणता सिद्धांत मांडला आहे. अ श सिद्धांत, ब य सिद्धांत, क झेड सिद्धांत, ड सर्व. याचं उत्तर येते झेड सिद्धांत. ज्या देशात अन्य देशातील बहुराष्ट्रीय कंपनी व्यवसाय करते त्यास डॅश डॅश असे म्हणतात. अ यजमान देश, ब स्वदेशी देश, क बहुराष्ट्रीय कंपनी, ड यापैकी काहीही नाही. याचं उत्तर येते यजमान देश. बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्य कार्यालय ज्या देशात असते त्याला डॅश डॅश असे म्हणतात. यजमान देश, ब स्वदेश, क बहुराष्ट्रीय कंपनी, ड यापैकी काहीही नाही. याचं उत्तर येते स्वदेश. आंतरराष्ट्रीय व्यवसायात सहभागी होण्यासाठी किंवा प्रवेश करण्यासाठी कोणकोणती वापरले जातात. अ निर्यात, ब परवाना पद्धती, क ब्रिजिंग व ड सर्व काही. याचं उत्तर येते सर्व काही. बहुराष्ट्रीय पर्यावरण व्यवस्थापन संकल्पना आणि तंत्रे वापरण्याची प्रक्रिया आणि व्यवस्थापनाचे व्यवहार विविध आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक पर्यावरणानुसार अनुरूप बनवून ते अंमलात आणण्याची प्रक्रिया म्हणजे टिमटिम होय. अ आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन, ब बहुराष्ट्रीय व्यवस्थापन, क स्वदेशी व्यवस्थापन, ड यापैकी काहीही नाही. याचं उत्तर येते आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन. समारंभ व्यवस्थापनाची कार्यपद्धती कोणती आहेत. अ समारंभपूर्वीची कामे, ब समारंभातील कामे, क समारंभानंतरची कामं, ड सर्व काही. उत्तर येते सर्व काही. समारंभाच्या सविस्तर अहवालाची तयारी कोणत्या समारंभ व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीमध्ये केली जाते. अ समारंभपूर्वीची कामे, ब समारंभातील कामे व क समारंभानंतरची कामे व ड यापैकी काहीही नाही. याचं उत्तर येते
समारंभानंतरची कामे. समारंभाचे स्वरूप व उद्दिष्ट निश्चित हे कोणत्याही समारंभ व्यवस्थापनाची कार्यपद्धतीने केले जाते. अ. समारंभपूर्वीची कामे व समारंभातील कामे व क. समारंभानंतरची कामे व ड. यापैकी काहीही नाही. याचे उत्तर येते समारंभपूर्वीची कामे. विविध धर्माच्या परंपरेनुसार किंवा प्रथेनुसार आयोजित करण्यात येणाऱ्या व समारंभांचा समारंभ समारंभ म्हणतात. धार्मिक समारंभ, सामाजिक समारंभ व सांस्कृतिक समारंभ ड. यापैकी काहीही नाही. याचे उत्तर येते धार्मिक समारंभ. विशिष्ट प्रकारच्या समाजातील अनेक व्यक्तींच्या एकत्रित येऊन एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यासाठी साजरा केलेला प्रसंग म्हणजे समारंभ होय. अ. सामाजिक समारंभ, ब. सांस्कृतिक समारंभ, क. धार्मिक समारंभ व ड. यापैकी काहीही नाही. याचे उत्तर येते सांस्कृतिक समारंभ. विविध प्रकारच्या राजकीय पक्षांनी किंवा राजकीय कारणासाठी आयोजित समारंभास समारंभ म्हणतात. अ. राजकीय समारंभ, ब. क्रीडा समारंभ, क. सामाजिक समारंभ, ड. सर्व. याचे उत्तर येते राजकीय समारंभ. कंपनी आपल्या नवनिर्मित उत्पादनांची अथवा सुधारित उत्पादनांची संभाव्य ग्राहकांना माहिती देण्यासाठी जो समारंभ आयोजित करते त्या समारंभास समारंभ म्हणतात. अ. विपणन समारंभ, ब. उत्पादन समारंभ, क. वित्त समारंभ, ड. यापैकी काहीही नाही. उत्तर येते उत्पादन समारंभ. उत्पादन वेळ नियोजित कामे यात समतोल साधण्याचे कौशल्य म्हणजे व्यवस्थापन होय. अ. वेळेचे व्यवस्थापन, ब. ताण व्यवस्थापन, क. प्रसंग व्यवस्थापन, ड. सर्व काही. याचे उत्तर येते वेळेचे व्यवस्थापन. आंतरराष्ट्रीय पातळीवर वस्तूचे व सेवांचे प्रमाणीकरण, कायदा गुणवत्ता प्रमाणपत्र देण्याचे कार्य कोण करते? अ. आंतरराष्ट्रीय मानक संघटना, ब. जागतिक संघटना, क. आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी, ड. यापैकी काहीही नाही. याचे उत्तर येते आंतरराष्ट्रीय मानक संघटना. खालील कोणते मानक गुणवत्ता मानक संबोधले जाते? ISO 9000, ब. ISO 1401, क. US 9000, ISO 10011. याचे उत्तर येते ISO 9000. खालील कोणते मानक पर्यावरण मानक संबोधले जाते? QS 9000, ISO 14001, ISO 9000, AS 9100. याचे उत्तर येते ISO 14001. खाद्यपदार्थ सुरक्षा मानक कोणते आहे? ISO 10011, AS 9100, HACCP व ड. यापैकी काहीही नाही. याचे उत्तर येते HACCP. ISO मानक सिद्धांत विस्तृत्व अ. आंतरराष्ट्रीय मानक संघटना, ब. आंतरराष्ट्रीय प्रमाण कंपनी, क. आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी, ड. यापैकी काहीही नाही. याचे उत्तर येते आंतरराष्ट्रीय मानक संघटना. व्यवसायातील विशिष्ट संघटना प्रक्रियेसाठी अंगीकारण्यात येणारा या बेंचमार्किंगला टिमोटिमो बेंचमार्किंग म्हणतात. अ. वस्तू बेंचमार्किंग, क. प्रक्रिया बेंचमार्किंग, क. कामगिरी बेंचमार्किंग व ड. यापैकी काहीही नाही. याचे उत्तर येते प्रक्रिया बेंचमार्किंग. हा सर्वात पहिला व जुना प्रकार आहे. विरोधात्मक बेंचमार्किंग, ब. वित्तीय बेंचमार्किंग व क. प्रक्रिया बेंचमार्किंग व ड. कामगिरीची बेंचमार्किंग. याचे उत्तर येते प्रक्रिया बेंचमार्किंग. आपली स्पर्धाक्षमता वाढवण्यासाठी व त्याद्वारे स्पर्धेवर मात करण्यासाठी केलेल्या बेंचमार्किंगला टिमोटिमो बेंचमार्किंग म्हणतात. अ. विरोधात्मक बेंचमार्किंग, क. प्रक्रिया बेंचमार्किंग व क. कार्यात्मक बेंचमार्किंग व ड. यापैकी काहीही नाही. याचे उत्तर येते व्यूहरचनात्मक बेंचमार्किंग. व्यवसायाच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी बेंचमार्किंगचा अवलंब केले जाते तेव्हा त्यास बेंचमार्किंग असे म्हणतात. स्पर्धात्मक बेंचमार्किंग, ब. अंतर्गत बेंचमार्किंग, क. वस्तू बेंचमार्किंग व ड. सर्वसाधारण बेंचमार्किंग. याचे उत्तर येते सर्वसाधारण बेंचमार्किंग. संपूर्ण व्यवसायाची प्रक्रिया बदलण्यासाठी टिमोटिमो हा प्रकार वापरला जातो. सर्वसाधारण बेंचमार्किंग, ब. वस्तू बेंचमार्किंग, क. कामगिरी बेंचमार्किंग व ड. सहयोगी बेंचमार्किंग. याचे उत्तर येते सर्वसाधारण बेंचमार्किंग. एखाद्या वस्तूमध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा नवउत्पादन सुधारण्यासाठी अंगीकारण्यात येणाऱ्या या बेंचमार्किंगला बेंचमार्किंग म्हणतात. प्रक्रिया बेंचमार्किंग, ब. वस्तू बेंचमार्किंग व क. वित्तीय बेंचमार्किंग व ड. यापैकी काहीही नाही. याचे उत्तर येते वस्तू बेंचमार्किंग. आपल्या संस्थेच्या थेट स्पर्धकांच्या
संघटनात्मक प्रक्रियेसाठी तुलनात्मक मूल्यांकनासाठी वापरलेल्या बेंचमार्किंगला डॅश डॅश बेंचमार्किंग असे म्हणतात. अ. सहयोगी बेंचमार्किंग, ब. कामगिरी बेंचमार्किंग व क. स्पर्धात्मक बेंचमार्किंग व ड. अंतर्गत बेंचमार्किंग. याचं उत्तर येते स्पर्धात्मक बेंचमार्किंग. जेव्हा विशिष्ट प्रक्रियेसाठी उच्च दर्जाची कामगिरी गाठण्याचे लक्ष्य ठेवून विभिन्न प्रकारच्या संस्थेतील प्रक्रियांच्या आधारे बेंचमार्किंग अंगीकारलेल्या त्यास डॅश डॅश बेंचमार्किंग म्हणतात. अ. कार्यात्मक बेंचमार्किंग, ब. प्रक्रिया बेंचमार्किंग व क. संयोगी बेंचमार्किंग, ड. व्युत्पन्नात्मक बेंचमार्किंग. याचं उत्तर येते कार्यात्मक बेंचमार्किंग. जेव्हा आपल्या संस्थेतील एखाद्या प्रक्रिया संघटनास बेंचमार्किंगसाठी निवडले जाते त्यास डॅश डॅश बेंचमार्किंग असे म्हणतात. अ. कार्यात्मक बेंचमार्किंग, ब. अंतर्गत बेंचमार्किंग, क. प्रक्रिया बेंचमार्किंग व ड. यापैकी काहीही नाही. याचं उत्तर येते अंतर्गत बेंचमार्किंग. आर्थिक विश्लेषणासाठी व व्यवसायासाठी एकूण स्पर्धाशक्ती तपासली जाते तेव्हा त्यास डॅश डॅश बेंचमार्किंग असे म्हणतात. अ. वित्तीय बेंचमार्किंग, ब. संयोगी बेंचमार्किंग व क. वस्तू बेंचमार्किंग, ड. सर्व. याचं उत्तर येते वित्तीय बेंचमार्किंग. जेव्हा एखादी कंपनी नव्याने व्यवसाय सुरू करते तेव्हा आपली उत्पादने व सेवा यांच्या तुलनात्मक मूल्यमापनासाठी त्याच प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या स्पर्धात्मक कंपनीसोबत बेंचमार्किंग केले जाते तेव्हा त्या प्रकारास डॅश डॅश बेंचमार्किंग असे म्हणतात. अ. प्रक्रिया बेंचमार्किंग, ब. वित्तीय बेंचमार्किंग, क. कामगिरी बेंचमार्किंग व ड. वस्तू बेंचमार्किंग. याचं उत्तर येते कामगिरी बेंचमार्किंग. जोसेफ जुरेन यांनी संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाबाबत गुणवत्ता सुधारण्याचे किती टप्पे सांगितले आहेत? अ. 10, ब. 12, क. 15 व ड. यापैकी काहीही नाही. याचं उत्तर येते 10. PDSA ही एक प्रक्रिया डॅश डॅश करणारे तंत्र आहे. सातत्याने सुधारणा, ब. कायमस्वरूपी सुधारणा, क. तात्काळ सुधारणा व ड. एकूण सुधारणा. याचं उत्तर येते सातत्याने सुधारणा. ताणाच्या मानसिक व शारीरिक परिणामामुळे व्यक्तीच्या टिमटिमीमध्ये बदल होते. अ. मानसिक, ब. शारीरिक, क. वर्तनीय व ड. यापैकी काहीही नाही. याचं उत्तर येते वर्तनीय. व्यक्तीवरील ताण हा टिमटिम स्वरूपाचा असतो. अ. स्वनिर्मित, ब. परिसरीय, क. कार्य व ड. सकारात्मक. याचं उत्तर येते स्वनिर्मित. ताणाचे बहुसंख्य परिणाम टिमटिम असतात. सकारात्मक, ब. नकारात्मक व क. मानसिक व ड. शारीरिक. याचं उत्तर येते नकारात्मक. डॅश डॅश हे प्रभावी जनसंपर्काचे साधन आहे. समारंभ व्यवस्थापन, ब. ताण व्यवस्थापन, क. वेळ व्यवस्थापन व ड. यापैकी काहीही नाही. याचं उत्तर येते समारंभ व्यवस्थापन. खालीलपैकी कोणता मानक तंत्रज्ञान मानक आहे? ISO 9000 व ब. ISO 14001, क. QS 9000 व ड. ISO 10011. याचं उत्तर येते ISO 10011. व्यवस्थापनातील सर्व पातळीवरील कर्मचाऱ्यांना गुणवत्ता सुधारणा कार्यामध्ये सहभागी करून घेणे व गुणवत्ता सुधारण्याच्या सर्व कर्मचारी सहभाग करणे यावर डॅश डॅश संकल्पना आधारित आहे. अ. कंपनीवर गुणवत्ता व्यवस्थापन, ब. गुणवत्ता नियंत्रण, क. गुणवत्ता नियोजन, ड. यापैकी काहीही नाही. याचं उत्तर येते कंपनीवर गुणवत्ता व्यवस्थापन. जोसेफ जुरेन यांनी गुणवत्ता त्रिसूत्रीचे कोणते 3 अवस्था सांगितले आहेत? अ. गुणवत्ता नियोजन, ब. गुणवत्ता सुधारणा, क. गुणवत्ता नियोजन व ड. सर्व. याचं उत्तर येते सर्व. डेमिंग यांनी संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाचे किती मुद्दे सांगितले आहेत? अ. 14, ब. 10, क. 12 व ड. 5. याचं उत्तर येते 14. डेमिंग यांनी गुणवत्ता सुधारण्याचे कोणते 4 आहे? अ. प्लॅन डू स्टडी ॲक्ट, ब. शेड्यूल टू चेक ॲक्ट, क. डू ॲक्ट चेक मॉनिटर व ड. प्लॅन कंट्रोल ॲक्ट चेक. याचं उत्तर आहे PDSA म्हणजे प्लॅन डू स्टडी ॲक्ट. 6 सिग्मामध्ये टिमटिम अशी कोणती उत्पादित केलेल्या मालाची प्रक्रिया म्हणून परिभाषित केली जाते व तो ग्राहक वैशिष्ट्यपूर्ण करीत नाही? अचूक, ब. किंमत, क. गुणवत्ता व ड. दोष. याचं उत्तर येत आहे दोष.
ई डेमिंग नंतर ज्यांचा गुणवत्ता व्यवस्थापनात सर्वात मोठा प्रभाव आहे असे मानले जाते. ऑप्शन आहे ई डिम्पिंग, ब जोसेफ दुरेन, क रॉबर्ट कॅम्पन व ड यापैकी काहीही नाही. हे उत्तर ते जोसेफ दुरेन.